as he will share the word of God with us. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. How many love Jesus? किती लोक येशूवर प्रीती करतात? Because he loves us so much. कारण तो आपल्याला इतकी प्रीती करतो. Hallelujah. Hallelujah. He is so wonderful. आणि तो अद्भुत आहे. He is the rose of Sharon. आणि तो शारोनचा गुलाब आहे. He is the lily of the valley. आणि त्या खोऱ्यातला तो लिली आहे. He is the Amen. wonderful Lord आणि तो अद्भुत परमेश्वर who आहे. loves us with an everlasting love. आणि सार्वकालिक प्रीतीने तो आपल्यावर प्रीती And करतो. once you know the Lord, आणि एकदा तुम्हाला प्रभू समजतो, you will never leave the Lord. तुम्ही कधीच प्रभूला सोडणार नाही. Because he never leaves us. कारण तो आपल्याला कधीच सोडत नाही. Let us pray. चला प्रार्थना करूया. Father, in Jesus' name, पित्या येशूच्या नावात Lord, we bow before your throne आम्ही तुझ्या सिंहासनापुढे नमन करतो and say, Lord, come. आणि आम्ही म्हणतो प्रभू ये, Come, Lord, ये प्रभू, and bless your people, Lord. आणि तुझ्या लोकांना आशीर्वादित Their कर. eyes are on you, Lord. आणि त्यांचे डोळे नजर तुझ्यावर आहे. Lord, come and lay your hand of your blessing आणि upon their head, Lord. ये प्रभू त्यांच्या डोक्यावर आशीर्वादांचा हात ठेव. Speak to everybody by your mighty word, Lord. तुझ्या सामर्थ्य शब्दाने प्रत्येकाशी बोल. Transform each one of them. प्रत्येकाला बदल. They may get a revelation knowledge of you, your presence, your will, Lord. आणि तुझ्या उपस्थितीची आणि तुझ्या इच्छेची प्रकटीकरणाचं ज्ञान त्यांना मिळावं. In Jesus' name, प्रभू येशूच्या नावात. amen. आमेन. Let us give a big clap offering to the Lord Jesus. आणि एक मोठा टाळ्यांचा अर्पण आपल्या प्रभू येशू Thank you, ख्रिस्तासाठी. Jesus. धन्यवाद Thank you, येशू. Lord. धन्यवाद येशू. Come, Lord. हालेलुया. We honor you. आम्ही Come, तुझं- Holy Spirit. ये पवित्र आत्म्या. Come, Lord. ये पवित्र Let आत्म्या. the Father may be glorified. आणि तुझं नाव गौरवलं जावं. Jesus, you may be glorified. येशू तुला गौरव मिळो. Amen. आमेन. Amen. हालेलुया. Let us turn to Romans chapter 8. चला रोम करास 8वा अध्याय कडे आपण बायबल उघडूया. Today I am going to speak the eternal truths which never change. आणि आज मी सार्वकालिक सत्यांविषयी बोलणार आहे जे कधीच बदलत नाही. Romans 8:35. रोम करास 8:35. Yes, somebody read. आणि ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोणीही विभक्त करील, क्लेश, आपत्ती, छळवणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तलवार ही विभक्त करतील काय? Verse 37. शास्त्रात लिहिल्याप्रमाणे तुझ्यामुळे आमचा वध दिवसभर होतो, कापायच्या मेंढरांसारखे आम्हाला गणले आहे. 37. उलट पक्षी ज्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्या योग्य या सर्व गोष्टीत आपण महाविजयी आहोत. Amen. Who can separate us from the love of Christ? आणि ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण वेगळं करेल? You have to understand, you may go through any kind of situation, the worst situation, but your God will never, never, never leave you. आणि तुम्ही हे समजून घ्या, तुम्ही वाईट स्थितीतनं जरी गेला पण तुमचा परमेश्वर कधीच 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 तुम्हाला सोडणार नाही. Your problem may be big like mountain. आणि तुमची समस्या पर्वतासारखी मोठी असेल It may look, it can never move. आणि तुम्हाला असं वाटेल ते कधीच हलणार नाही. But your God, when He comes and manifests His power, no power like a mountain can stand. It will become flat and become a highway for a blessing for you. आमेन. आणि जेव्हाच आपला परमेश्वर त्याच्या सामर्थ्यामध्ये येतो, कुठलाही डोंगर तिकडे उभा राहणार नाही, तो सपाट एका महामार्गासारखा होईल. He will make a highway of blessing for you. आणि तुमच्यासाठी आशीर्वादांचा महामार्ग बनवेल. Many of you have gone through many kind of situations. अनेक जण अनेक स्थितीतनं गेले असतील. You have gone through many situations. You may wonder how I'm going to survive. आणि अनेक जण अनेक स्थितीतनं गेले असतील आणि तुम्ही कल्पना करत बसला असाल, विचार करत बसला असाल, मी कसं जगवीन. Sickness has been there for long time. आणि हा आजार दीर्घकाळ आहे. These debts have been mounting and wondering what is going to happen. आणि हे कर्ज वाढत चालले आणि तुम्ही विचार करता काय घडेल. So you may go through many situations. आणि तुम्ही वेगवेगळ्या स्थितीतनं जात असाल. Understand one thing. पण एक गोष्ट समजून घ्या, Bible says those who look unto the Lord will never be ashamed. आणि बायबल सांगते जे परमेश्वर प्रीती करतात ते कधीच
ते कधीच कुठल्याही गोष्टीने लज्जा. लज्जित होणार नाही The Lord will be with them. आणि प्रभू त्यांच्या बरोबर असेल. So we look unto God who loves us with an everlasting love. आणि आपण अशा परमेश्वराकडे पाहत आहे जो आपल्याला सार्वकालिक प्रीतीने प्रीती करत आहे. Our problem is our love goes ups and down. आणि आपल्या समस्या like a roller coaster. आणि आपलं प्रीती देवासाठी वर खाली One होत day राहते. very hot, one day very cold. आणि एकदा उंच एकदा खाली एकदा गरम एकदा थंड. But our God is an unchanging पण God. आपला परमेश्वर न बदलणार आहे. Hello, whatever may be our behavior, whatever may be we may do, but yet our God's love never changes. His Amen. plans never changes. He completes what he has begun in our lives. आणि पहा त्याची प्रीती त्याची योजना तो कधीच बदलत नाही. ती नेहमी तशीच आहे आणि जो काय आपला स्वभाव असेल जो काय आपला असेल प्रभू कधीच बदलत नाही. Why his love doesn't change? का त्याची प्रीती बदलत नाही. He knows from the past to the eternity. He knows, and he has made a plan for each one of us. आणि तो तुम्हाला भूतकाळापासून सार्वकालिक भविष्यापर्यंत ओळखतो आणि त्याच्याकडे तुमच्यासाठी सार्वकालिक योजना When आहे. you were in the womb of the mother, he knew what you are going to become. आणि जेव्हा तुमच्या आईच्या उदरामध्ये असताना त्याला माहित आहे तुम्ही काय होणार आहात. In Psalm 139 it says. आणि स्तोत्र 139 मध्ये लिहिलंय. In Ephesians 1:4 says, God chose you before the foundation of the world. आणि फिस्करास 1:4 सांगते की प्रभूने तुमची निवड जगाच्या स्थापनेपूर्वी केली आहे. So before the creation of the universe, if God chose you, understand his love will not change, his plans will not change, he will fulfill what he has begun in your life. आणि समजून घ्या जर त्यांनी तुम्हाला जगाच्या स्थापनेपूर्वी निवडलंय त्याची प्रीती त्याची योजना तुमच्यासाठी कधीच बदलणार नाही. So keep your eyes focused on the Lord. आणि तुमचे नेत्र सतत प्रभूवर लावा. When you keep your focus on the Lord, जस तुमचं लक्ष येशूवर असतं remember nothing can shake you. आणि लक्षात घ्या कुठलीच गोष्ट तुम्हाला हलवणार Many नाही. times what we do is we turn our eyes on situation and we wonder what is going to happen. आणि आपण काय करतो आपले डोळे नेहमी स्थितींकडे वळतो आणि आपण कल्पना विचार करतो की काय घडेल. The boat in which the 12 disciples were there, it was shaking. आणि It जी was बोट ज्याच्यामध्ये 12 शिष्य होते ती हालत होती डोलत होती. big waves and wind was making the boat shake. आणि वारा वादळ आणि त्याच्या लाटा त्या बोटीला डोलवत होते हलवत होते. Maybe some one of the disciples, just imagine आणि- that they might be singing, माझं नाव डोलती पाण्यावरी. आणि कल्पना करा त्याच्यामधलं एक शिष्य असं गात असेल नाव माझी डोलते पाण्यावरी. What will happen? काय होईल. But praise God, पण देवाची स्तुती असो. when Jesus came walking on the water, जस येशू पाण्यावर चालत आला Peter's eyes was on Jesus. आणि पेत्राची नजर येशूवर होती And he said, आणि तो म्हणाला command me to come on the water. आणि मला पाण्यावर येण्यासाठी तू आज्ञा कर. In other words, he didn't give Jesus any choice. आणि दुसरा शब्दामध्ये येशूला त्यांनी पर्यायच ठेवला नाही. Shall I come or shall I not come? He didn't ask permission. He said, you command me to walk on water. आणि त्यांनी येशूला परवानगी विचारली नाही मी येऊ का नको येऊ. त्यांनी येशूला पर्यायच ठेवला नाही. तो म्हटला तू मला आज्ञा दे आणि मी येईन. That's why Jesus made him the rock. The one was a leader of the 12 disciples because he knew he will take things by force. कारण म्हणून येशूने त्याला तो खडक बनवला आणि लीडर बनवला कारण त्याला माहिती आहे तो बळजबरीने घेणारा हा व्यक्ती आहे. Bible says, kingdom of God suffers violence. आणि Bible but the सांगतं, violent take it by force. आणि देवाच्या राज्यामध्ये हिंसकतेची कमी आहे आणि जे हिंसक आहेत ते जबरीने घेतात. Yes, enemy will try to snatch your blessings. आणि एखादा सैतान तुमचे आशीर्वाद चोरायचा Satan प्रयत्न will करतो come to shake you. आणि सैतान तुम्हाला हलवायला येईल. Satan will walk in your family to disperse your family. आणि सैतान कुटुंबामध्ये प्रवेश काम करायचा प्रयत्न करेल विभक्त करायचा प्रयत्न But करेल. we as God's people should trust his promises, trust his word, trust his power, and we have to take things by force. आणि आपण देवाची लेकरे या नात्याने त्याच्या शब्दावर त्याच्या सामर्थ्यावर भरोसा ठेवावा आणि सर्व गोष्टी बळजबरीने घ्याव्या. When we say in Jesus name, ज्यास आपण येशूच्या नावात बोलतो the Lord works mighty things. आणि प्रभू महान गोष्टी काम करतो. One day one brother came to me आणि एक दिवशी एक भाऊ माझ्याकडे आला and said, I don't have a house, I'm fed up staying in the rented house. आणि ते म्हणाले माझ्याकडे घर नाही आम्ही भाड्याच्या घरात राहून वैतागलोय. He said, Pastor, pray. आणि ते म्हणाले पास्टर प्रार्थना करा.
Basically, he didn't say, Pastor, pray. I said, let us pray that God will give you a house. आणि ते नाही म्हणाले की पास्टर प्रार्थना करा, पण मी म्हणालो प्रार्थना करूया जेणेकरून प्रभू तुम्हाला घराने He आशीर्वादित said, I करेल. don't have money. आणि ते म्हणाले माझ्याकडे पैसा I नाहीये. said, that's why we are praying. आणि मी म्हणालो म्हणूनच प्रार्थना करत आहे. If you had money, you should have gone, booked the house and take the flat. आणि जर पैसा असता मग तू जाऊन घर विकत घेतलं असतं. So let us pray, agree. चला आपण प्रार्थना करूया, सहमत होऊया. And he said, I asked him, Bible says every man, God has given a measure of faith. आणि मी त्यांना सांगितलं पहा बायबल मध्ये लिहिलंय की प्रत्येक मनुष्याला प्रभूने एक विश्वासाचं माप दिलंय. So, do you want a bungalow, मग तुला बंगलो हवाय row house, का रो हाऊस हवाय 3 bedroom, का 3 बेडरूम फ्लॅट हवाय, bedroom, single bedroom? 2 बेडरूम का सिंगल बेडरूम काय हवंय? Said, my faith is single bedroom. आणि तो म्हणाला माझा विश्वास आहे सिंगल बेडरूम. When do you want? कधी तुला हवंय? Now, within 2 months, by old you will walk with the walking stick. By that time you get is okay. कधी हवंय? आता हवंय? 2 महिने हवंय का जेव्हा तू मात्र राहून काठी टेकत चालशील तेव्हा हवंय? He said within 2 months I want. आणि तो म्हणाला मला 2 महिन्यात हवंय. What I'm trying to tell you आणि मी तुम्हाला काय is सांगायचा प्रयत्न how करतोय? God works in our life when we believe. आणि मी तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करताय की ज्यावेळेस आपण विश्वास ठेवतो परमेश्वर कसं काम करतो How पहा. God is ready to work in your life what you may not even imagine. आणि जे तुम्ही कल्पनाही करणार नाही परमेश्वर अशा प्रकारे तुमच्या जीवनात काम And करू then इच्छितो. after all that we said let us agree within 2 months you will get the house and we prayed. आणि मी म्हणालो चल आपण सहमत होऊया, आपण प्रार्थना करू आणि 2 महिन्याच्या आत तुला घर मिळेल. Matthew 18:19 says if two agree on earth concerning anything that will be done by my Father who's in heaven. आणि मग ते 18:19 सांगतं की जिकडे दोघे कुठल्याही गोष्टींविषयी सहमत होऊन या पृथ्वीला स्पर्श करून प्रार्थना करतील माझा स्वर्गीय पिता देईलच. And we agreed. आणि आम्ही सहमत झालो, We prayed. आम्ही प्रार्थना केली. And I asked you, have you got the house? आणि मी त्यांना विचारलं तुला घर मिळालं का? Within 2 months you are going to get the house? तू 2 महिन्यात तुला घर मिळणार आहे? He confessed, yes, I believe God is going to give me a house within 2 months. आणि त्यांनी कबूल केलं की होय मी विश्वास ठेवतो परमेश्वराला 2 महिन्यामध्ये घर देणार When आहे. you pray, when you believe, your confession should match what you are believing. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता तुमची कबुली त्याला सहमत झाली पाहिजे. Many people, they pray आणि जण प्रार्थना करतात and after that, काही होत नाही. आणि नंतर म्हणतात काहीच होत नाही, Nothing is changing. काहीच बदलत Nothing नाहीये, is working. काहीच काम करत नाहीये. Then why you are why you believed and confessed and prayed? आणि मग का तो विश्वास ठेवून प्रार्थना केली? So what happened? मग काय झालं? Within 15 days, आणि 15 दिवसाच्या आत one house came. एक घर त्याच्या पुढे What आलं he wanted was exactly like that. आणि जसं त्याला हवं होतं ते तसंच होतं. But his faith was a little shaky. पण त्याचा विश्वास थोडा डगमगत होता. He said, I will give you deposit and take this house on rent. आणि ते म्हणाले की मी तुला डिपॉझिट देतो आणि एक घर भाड्याने घेतो. And by evening, the house was sold. आणि त्या संध्याकाळीच घर विकलं गेलं. He went very sad and came to me. This happened. आणि तो खूप निराश झाला आणि माझ्याकडे म्हटला पहा पास्टर असं I झालं. said, God brought you a house to purchase and you went to take on rent. That's why it went. आणि मी तुला त्याला सांगितलं की प्रभूने ते घर तुला विकत घेण्यासाठी आणलं आणि तू त्याला भाड्यासाठी त्याला दिलंयस. Another 1 month passed. That is 1.5 month passed. आणखी 1 महिना गेला, याचा अर्थ 1.5 महिना उलटला. Again, house came. पुन्हा एक घर आलं There also, he said, I will give the deposit. आणि तिकडे तो म्हणाला मी डिपॉझिट देतो. By evening, the house was sold. आणि त्या संध्याकाळी पहा ते घर विकत He was गेलं. very sad and angry, frustrated, and he came and said, this happened. आणि तो खूप निराश झाला, गोंधळला, वैतागला आणि माझ्याकडे म्हटला पहा असं झालंय. I said, God was giving you. Why did you went after to take that flat on rent? आणि प्रभू तुला देत होता. मी त्याला विचारलं मग तू ते भाड्यावर का घ्यायचा प्रयत्न केला? Now, 2 months, almost 2 months, 2-3 days are remaining. आणि 2 महिन्यासाठी 2-3 दिवस राहिले होते. He said, Pastor, is God showing you anything? आणि ते मला विचारतात पास्टर तुम्हाला प्रभू काय दाखवत I आहे said, का? I don't go by what I see, I go by what I believe. आणि मी त्याला सांगितलं जे मला दिसतं मी त्याच्याने जात नाही, ज्याच्यावर मी विश्वास धरतो मी त्याच्यानुसार जातो. Because Jesus said, if you believe, आणि येशू म्हणला जर तू विश्वास all धरशील things are possible to those. सर्व शक्य आहे त्यांच्यासाठी जे विश्वास Give धरतात. a big clap offering to the Lord Jesus. आणि मोठ्याने प्रभूसाठी टाळ्यांचा अर्पण. Thank you, Jesus. हालेलुया. He said, if you believe, आणि तो म्हणाला जर तू if विश्वास you धर, believe, जर तू all विश्वास धरशील things are possible to those who believe. आणि त्यांच्यासाठी सर्व शक्य जे विश्वास धरतात. So what happened? मग काय झालं? Now I said, you are going to get the house because the Lord has told. आणि तुला ते घर मिळणार आहे कारण प्रभू बोलला आहे.
Within 2 days, 2 दिवसाच्या आत he got another flat. आणि त्याने आणखी एक फ्लॅट पाहिला. He saw it. त्यांनी पाहिला He told the owner directly, आणि त्याने सरळ त्या मालकाला I सांगितलं, don't have money, माझ्याकडे पैसा नाही but आहे, I want to purchase this. पण मला ते विकत घ्यायचं आहे. He said, I also believe you are an honest man. I trust you. आणि तो मालक पण म्हणला, मी विश्वास धरतो, तू प्रामाणिक आहेस, मी तुझ्यावर भरोसा ठेवतो. He said, I will give you 500 rupees token. आणि तो म्हणाला, मी तुला 500 रुपये टोकन म्हणून देत आहे. Can you imagine 500 rupees token? कल्पना करा, घरासाठी 500 रुपयाचं टोकन. And when he went home, आणि जेव्हा घरी गेला and then he went to the office next day. आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेला He was talking to a colleague. आणि तो त्याच्या जोडीदाराशी बोलत होता. Hello, as he was talking, जसं तो बोलत होता man was a stingy man. आणि तो मनुष्य जो होता एकदम कंजूस होता. In the company, everybody, even they take tea also, he will not pay in those time even 2 rupees tea. आणि त्या वेळेमध्ये जेव्हा कंपनीमध्ये सर्व एकत्र चहाच देखील प्यायचे, हा माणूस कधीच पैसे भरायचा नाही. Never paid 1 single rupee. 1 रुपया देखील त्या माणसाने भरला He नाही. was so stingy. तो इतका कंजूस होता. And he said, as he was talking, he said, I have found a house, but I don't have money. आणि तो त्याच्या मित्राला सांगत होता की मला घर तर मिळालं, पण माझ्याकडे पैसा नाहीये. He said, how much money you want? आणि त्याने विचारलं, किती पैसा हवाय? He said, so many lakh. आणि तो म्हटला, इतके लाख. I will give to you. आणि तो म्हणाला, मी तुला देईन. I was stunned. आणि त्याला धक्काच बसला. Hallelujah. Hallelujah. And he purchased the flat, and he has been living in that flat for many, many years. आणि त्यांनी तो फ्लॅट विकत घेतला आणि अनेक वर्ष आता तो तिकडे राहत आहे. I want to tell you, तुम्हाला एक गोष्ट the सांगायची, area where he told I want the flat, आणि ज्या भागात त्यांनी सांगितलं मला फ्लॅट हवाय, that flats are more than 15 years old. आणि तो फ्लॅट 15 वर्षापेक्षा अधिक And जुना आहे. no bank gives the loan. आणि कुठलाही बँक त्याला लोन देत नाही. So he doesn't have the money. आणि त्याच्याकडे पहा पैसा नाही, No bank will give the loan. कुठला बँक त्याला लोन देणार नाही. Then how can he buy the flat? आणि मग तो कसा तो फ्लॅट विकत घेईल? But God made a way for him. पण प्रभूने त्याच्यासाठी मार्ग तयार केला. Hallelujah. 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 You might be wondering, my situation is like this. How I am going to make it? I want to tell you, when you trust God, God makes the crooked path straight. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रभूवर भरोसा ठेवता, प्रभू सर्व खडतळ मार्ग सरळ करेल. Nothing is impossible for the Lord. आणि प्रभूसाठी काही अशक्य नाही. Many times we wonder how this will work out. आणि आपण अनेक वेळा कल्पना करतो, विचार करतो, हे कसं घडेल. One sister, आणि एक बहीण, her mother-in-law was doing witchcraft. आणि त्याची जी सासू आहे ती करणी करत असे. She used to cut the goat, and the power of the spirit used to come, and she used to drink blood from that goat straight. आणि ती त्या बकऱ्याला कापायची आणि त्या दुरात्म्यांचं सामर्थ्य यायचं आणि ती सरळ त्या बकऱ्याचं रक्त She will प्यायची put and drink that blood. आणि ते तोंड लावून ते रक्त प्यायचे. And her daughter-in-law आणि was a believer. She became believer. आणि तिची सून ही विश्वासू झाली होती. And here the mother-in-law used to say, you do this, you do that. And what she started doing, that blood they used to pour, and she used to start praying, asking Jesus to put blood in that food, let the full family come to the Lord. आणि ती सून काय करायची, त्या पूर्ण भोजनामध्ये बोलायची की प्रभू या सर्व गोष्टींनी येशूचं रक्त यावं And let these people come into your kingdom. आणि हे सर्व लोक तुझ्या राज्यामध्ये It यावे. looked impossible. आणि ते अशक्य दिसत होतं It was impossible. आणि ते अशक्यच There होतं was no way out. आणि त्याच्यात मार्गच नव्हता बाहेर यायचा. But God worked the miracle. पण प्रभूने चमत्कार केला. Whole family came to the Lord. पूर्ण कुटुंब प्रभूमध्ये आलं And both of them became pastors. 2 of them आणि became pastors. दोघेही पहा पास्टर झाले. Hello, they are serving in Kondwa. आणि आज ते कोंडवामध्ये सेवा करत आहेत. Hallelujah. हालेलुया. This what looked impossible, Jesus made it possible. आणि जे अशक्य दिसलं, येशूने ते शक्य केलं. Many times we wonder, there's situations, I don't have this, I don't have. I want to tell you, the trust God whom you trust, He is the one who will never leave you. आणि पहा, तुम्ही अनेक वेळा विचार करता की कसं घडेल, पण ज्या प्रभूवर तुम्ही भरोसा ठेवता तो तुम्हाला कधीच सोडणार नाही. In Old Testament, God said, I'm not much interested in your sacrifices. He says, He told His Israelites, I want you to just cling on to me. आणि जुन्या करारामध्ये तो इस्रायल लोकांना म्हटला, मला तुमच्या अर्पणांमध्ये काही रुची नाहीये आणि त्याला हवं होतं की त्यांनी फक्त प्रभूला आलिंगन द्यावं. God wanted the nation of Israel
just to cling on to him, and he will make them as a peculiar treasure. आणि प्रभूला हवं होतं की इस्रायल प्रभूला नेहमी घट्ट धरून असावं, कारण त्याला इस्रायलला एक विशिष्ट राष्ट्र बनवायचं होतं. Come what may, what your situation is, तुमची स्थिती काही का असेना, cling on to Jesus. आणि येशूला धरून राहा. And Lord, प्रभूला सांगा, प्रभू I trust you, Lord. मी तुझ्यावर भरोसा करतो, I am trusting you, Lord. मी तुझ्यावर भरोसा I करतो know you are going to change the situation. आणि मला माहिती ही स्थिती तू बदलणार आहे. I don't know much, but I know your power, your glory, your word. You are unchanging, God. आणि मला माहिती आहे प्रभू की तुझा शब्द, तुझं सामर्थ्य, तुझा गौरव न बदलणारा So आहे. this eternal truth you should know, आणि हे मग सार्वकालिक सत्य तुम्ही हे जाणून घ्या. that your God's love will never change towards you. आणि तुमच्या प्रती तुमच्या प्रभूचं प्रेम कधीच You बदलणार may fall नाही. 10 times. तुम्ही 10 वेळा You पडाल, may fall 100 times. तुम्ही 100 वेळा पडाल, But the Lord will never leave you. पण प्रभू तुम्हाला कधीच 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 सोडणार नाही. If he will never leave you, जर तो कधीच सोडणार नाही, what should we do? मग तुम्ही काय करावं? We should never leave him. आपण देखील त्याला कधीच सोडू We should नये. never leave him. आपण देखील त्याला कधीच सोडू नये. That God आणि तो परमेश्वर, whom you trust. त्याच्यावर तुम्ही भरोसा ठेवा. Hello. That second eternal truth is And- he is from eternity to eternity. आणि दुसरं सार्वकालिक सत्य आहे की तो सार्वकालिकतेपासून सार्वकालिकतेपर्यंत आहे. Before the whole of universe was created, he existed. आणि पहा, सृष्टी निर्माण होण्याच्या आधीपासून तो अस्तित्वात होता. And this whole universe are going to be destroyed. आणि हे पूर्ण सृष्टीचा एक दिवशी नाश होईल, One day it is going to be destroyed. आणि एक दिवशी याचा नाश होईल, God is going to create new heavens and new earth आणि प्रभू नवीन स्वर्ग पृथ्वी निर्माण करेल for you and me. तुमच्या आणि माझ्यासाठी. In Revelation 21 it says God has already created new heavens and earth. आणि प्रकटीकरण 21 मध्ये दिलेलं आहे की प्रभूने आधीच नवीन सृष्टी पृथ्वी आणि स्वर्ग निर्माण Hello, केलं आहे. that will manifest when this whole universe will be destroyed. आणि जसे पूर्ण सृष्टीचा नाश होईल ते नवीन प्रकट होईल, And God will take us to the new heavens. आणि प्रभू आपल्याला नवीन स्वर्गांमध्ये घेऊन जाईल, And where there is no sorrow, जिकडे दुःख नाही, where is no pain, तिकडे दुखणं नाही, no sickness, कुठलाही आजार no नाही, problem. कुठलाही समस्या Your नाही. God, who is the heavenly Father, who loves you, he wants you in that place. आणि जो तुमचा स्वर्गीय बापा जो तुमच्यावर प्रेम करतो त्याला हवंय की तुम्ही तिकडे असावं. That God says, my plans about you is good, आणि- not for destruction, but for your good. आणि प्रभू म्हणते की माझ्या योजना तुझ्या विनाशासाठी नाही पण तुझ्या भल्यासाठी आहे. Yes, you may go through problems. होय, तुम्ही समस्येत नाही You एखादं may जाल, go through valley experiences. आणि तुम्ही त्या खोऱ्याच्या अनुभवातून जाल, Remember, he is your creator. पण लक्षात घ्या तो तुमचा निर्माण He is करताय, your creator. तो तुमचा निर्माण करताय. He created the whole universe. पूर्ण सृष्टीला त्यांनी निर्माण केलं, Before universe was created, he existed. आणि सृष्टी निर्माण करण्याच्या आधीपासून तो इकडे आहे. And the whole this universe will be destroyed, he will be there. आणि ही सृष्टीचा नाश झाल्यास नंतर देखील तो असेल, So you can trust him. म्हणून तुम्ही त्याच्यावर भरोसा ठेवू I want to शकता. tell you, you can trust him आणि तुम्हाला हे सांगू द्या की तुम्ही त्याच्यावर भरोसा ठेवू because he शकता, loves you. कारण तो तुमच्यावर प्रेम He करतो, loves you. तो तुमच्यावर प्रेम He करतो, loves you. तो तुमच्यावर प्रेम His करतो. love will never change. त्याची प्रीती तुमच्यासाठी बदलणार नाही, His work will continue till you will get victory in your situation. आणि त्याचं कार्य चालू राहील जोपर्यंत तुमच्या स्थितीवर तुम्हाला जय मिळत नाही. Hello, he will help you. तो तुम्हाला सहाय्य He will करेल, strengthen you. He will give you wisdom तो तुम्हाला बळ देईल, तुम्हाला सूज्ञता देईल, in so that you may go in the direction where God he wants to lead you. आणि जिकडे प्रभूला तुम्हाला घेऊन जायचंय तुम्ही त्या दिशेला जाल. Yes, he is working out his plans in our life. होय, तो तुमच्या जीवनामध्ये त्याची योजना पूर्ण करत आहे. Sometimes you may not see how he is working. अनेक वेळा तुम्हाला दिसणार नाही, समजणार नाही तो कसा काम करत आहे. I want to tell you one thing. तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, There are things which are hidden purposely. God has hid so that it may manifest in the right time. आणि अशा काही गोष्टी आहेत ज्या मुद्दामून प्रभूने लपून ठेवल्या आहेत, गुपित आहेत, जेणेकरून योग्य वेळेमध्ये प्रभू प्रकट करेल. And when you keep focused on him, आणि जर तुमचं लक्ष येशूवर असेल, hello, remember, लक्षात घ्या, hello, he will deliver you from that situation. तुम्हाला त्या स्थितीतनं तो बाहेर There काढेल. are times which it will you will feel you are going to finish. आणि अशी वेळ तुम्हाला वाटेल की तुम्हाला असं वाटेल हे संपलंय. One day एक दिवशी during this corona time, या करोनाच्या वेळेमध्ये one
I have prayed for more than 75 people and Jesus did the miracle and all of them were healed. आणि मी 75 लोकांसाठी प्रार्थना केली आणि प्रभूने चमत्कारिकरित्या त्यांना आरोग्य दिलंय. Jesus hears our prayer. आणि येशू आपली प्रार्थना ऐकतो पहा. One case I want to tell you. एक केस तुम्हाला सांगायची This आहे. sister is a Marwadi sister and she was in Jodhpur in hospital. आणि ही बहीण मारवाडी आणि तो हॉस्पिटलमध्ये होती जोधपूरमध्ये. And from there her son called me. आणि तिकडनं तिच्या मुलाने मला कॉल केला. Doctor has told within 2 days she is going to die. आणि डॉक्टरांनी सांगितलं 2 दिवसामध्ये तो मरणार आहे. And sign. आणि साईन घेतली. He said, doctor said, please sign on the form. आणि डॉक्टरांनी सांगितलं की सही करा या फॉर्म वरती. I told in the phone, video call, don't sign. आणि मी व्हिडिओ कॉल वरती फोनवर सांगितलं की सही करू नकोस. Your mother is going to be healed. आणि तुझी आई बरी होणार आहे. Doctor is telling she is going to die within 2 days, and I am telling she is going to live. आणि डॉक्टर पहा सांगत आहे ती 2 दिवसात मरणार आहे. इकडनं मी सांगत आहे ती जगणार आहे. On what basis did I tell? आणि कुठल्या पातळीवर कुठल्या ह्याच्यावर मी सांगितलं Jesus तिला? said, येशू बोलला I am the resurrection and the life. मीच पुनरुत्थान आणि जीवन He आहे. said, I am the resurrection. आणि तो म्हणाला मीच पुनरुत्थान I आहे am the life. आणि मीच जीवन आहे. That life manifested to give us abundant life. आणि ते जीवन प्रकट झालं आपल्याला विपुलतेचं जीवन That देण्यासाठी. Almighty God wants to come in your heart. की तो सर्व समर्थ परमेश्वर तुमच्या हृदयात येऊ इच्छितो. Live in your heart. त्याला तुमच्या हृदयात He wants राहायचं to talk with you. त्याला तुमच्याशी He बोलायचं wants to live, hold your hand and take you. आणि त्याला तुमचा हात धरून पुढे घेऊन जायचंय. Every day He wants to lead you. आणि रोज त्याला तुम्हाला चालवायचं आहे. Because He is our loving Jesus. कारण तो आपला प्रेमळ येशू So आहे. what happened? मग काय झालं? Here I'm telling she is going to live. आणि इकडे मी सांगितलं ती जगणार आहे. And doctor is saying within 2 days she will die. आणि डॉक्टर सांगतायत 2 दिवसाच्या आत ती मरणार आहे. And within 2 days, आणि 2 दिवसाच्या आत everything, corona symptom, everything vanished. She became normal. आणि सर्व करोना सर्व त्याची चिन्ह निघून गेली आणि ती नॉर्मल झाली. Doctor said, how can this possible? आणि डॉक्टर म्हणले हे शक्य कसं No, काय? she has been put in the oxygen for life. आणि तिला ऑक्सिजन वरती टाकणार होतं जीवनासाठी. Whole life. She was first shifted from ICU to the normal department. आणि तिला आयसीयू तर नॉर्मल General. डिपार्टमेंट मध्ये जनरल मध्ये आणलं. And there, आणि तिकडे I said, take discharge and come to Pune. आणि मी तिला म्हटलं डिस्चार्ज घेऊन पुण्याला ये. Oh no, we cannot say anything. What will happen to us? I said, forget it. And- Take oxygen bottle and take discharge and come. आणि ते म्हणाले आम्हाला माहित नाही काय होईल ऑक्सिजन वरती आहे. मी त्यांना म्हटलं जसं ते ऑक्सिजन वर आहे तसंच्या तसं तुम्ही डिस्चार्ज घेऊन पुण्याला या. Let her come first and here connect in the some hospital And to show that we are taking her in Pune. आणि इकडे तिला घेऊन आणि कुठल्या तरी हॉस्पिटलशी जोडा आणि त्यांना सांगा की आम्ही पुण्याला याला घेऊन जात आहे. Hello. It is very inconvenient here, so we are bringing to Pune. आणि इकडे सोयी नाही आहेत म्हणून आम्ही तिला पुण्याला घेऊन जात And आहे. once they came here, आणि एकदा तिकडे आले I said, take discharge. आणि मी म्हटलं इथनं पण डिस्चार्ज घ्या Go आणि home. घरी जा. The doctor said, whole life oxygen. आणि डॉक्टर म्हटले पूर्ण आयुष्यभर ऑक्सिजन लागणार I आहे. said, Lord has given good lungs. Lord will create. Lord will work the miracle. Amen. You will remove all the oxygen. आणि मी म्हंटल पहा प्रभूने तुम्हाला चांगला फुफ्फुस दिलेला आहे. प्रभू निर्माण करेल त्याला बरं करेल. तो आयुष्यभर त्या ऑक्सिजनवर जगशील. What happened? काय झालं? She was totally healed. ते पूर्णपणे बरे Now झाले. she is 100% healed. आता 100% तिला आरोग्य आहे. Hello. She Hallelujah. walks and prays for her family. आणि ती चालून फिरून कुटुंबासाठी प्रार्थना करते. Hello. I want to tell you. तुम्हाला एक सांगू द्या The eternal truth. सार्वकालिक सत्य. What is that eternal truth? आणि सार्वकालिक सत्य काय? Is your Jesus came to save you and take you to eternal place. आणि तुमचं येशू आला आणि त्यांनी तुम्हाला सोडवलं त्या सार्वकालिक ठिकाणी घेऊन I जाण्यासाठी. want to tell you about Jesus in every religion is mentioned. आणि मी तुम्हाला सांगू द्या की येशू प्रत्येक धर्मामध्ये त्याचा उल्लेख आहे. हॅलो. भविष्य पुराणच्या भारत खंडामध्ये येशूच्या नाव लिहिलेली आहे. तो कुंवारीद्वारे जन्मून लोकांना वाचवण्यासाठी तो आलेले आहे. भविष्य पुराणच्या भारत खंडामध्ये ऋग्वेदामध्ये प्रजापती यज्ञ विषय लिहिलेले. प्रजापती यज्ञ कोणामध्ये पूर्ण झाला? प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण झाला. प्रेज द लॉर्ड. He has come
to offer his body as a sacrifice. आणि तो आला त्याचं शरीर एक अर्पण म्हणून He देण्यासाठी. has not come to create religion. He has come that we may be connected with God. आणि तो काय धर्मासाठी आला नाही, तो आला जेणेकरून आपण प्रभूशी पुन्हा He has जोडलं not जावं. come to change religion, but he has come to change our life. आणि तो काय धर्म बदलण्यासाठी नाही आला, पण आपलं जीवन बदलण्यासाठी So आला. that we may walk with God. जेणेकरून आपण प्रभू बरोबर चालू We may fellowship with the God, our creator. आणि आपण आपला जो निर्माण करता परमेश्वर आहे त्याच्याबरोबर Our loving सहभागिता. Father. आपला प्रेमळ पिता. Can we lift up and say, loving Father? आणि आपण हात वर करून बोलू शकतो, हा माझा स्वर्गीय पिता आहे. स्वर्गीय पिता, स्वर्गीय पिता धन्यवाद. धन्यवाद. तू माझ्यावर प्रीती करतो. हालेलुया Hallelujah. हालेलुया. I want to tell you. तुम्हाला एक सांगू द्या. He says, I love you. आणि तो म्हणतो मी तुझ्यावर प्रीती करतो. So how should we respond? मग कसं त्याला प्रतिसाद We द्यायचा? should say, yes, God, I also love you. आणि तुम्ही देखील असं म्हटलं पाहिजे, होय प्रभू मी देखील तुझ्यावर I प्रीती love करतो. you. मी तुझ्यावर प्रीती Because you करतो love me with an everlasting कारण love. तू माझ्यावर सार्वकालिक प्रीतीने प्रेम केलं. Another thing, आणखी गोष्ट I want to tell you, his promises never change. आणि पहा त्याची अभिवचन कधी बदलत नाही It is eternal. आणि ते सार्वकालिक आहे. If you believe, if you trust his promises, that promises will be fulfilled in your life. जर तुम्ही विश्वास धराल, त्याच्यावर भरोसा ठेवाल, त्याची अभिवचन तुमच्या जीवनामध्ये पूर्ण होतील. As in Adam, we are going to die. As in Christ, we are going to live forever. आणि जसं आदमामध्ये आपण मरणार आहे, ख्रिस्तामध्ये कायमसाठी जगणार We आहे. are going to live forever. आणि कायमसाठी तुम्ही जगणार आहात. Jesus came to give us eternal life. येशू आला सार्वकालिक जीवन He देण्यासाठी came to give us abundant life. आणि तोच विपुल त्याचं जीवन And देण्यासाठी आला. when he comes, जेव्हा तो येतो in his glory, in his power, in majesty, whole atmosphere changes. आणि त्याच्या गौरवामध्ये, त्याच्या सामर्थ्यामध्ये सर्व वातावरण बदलतं. Hallelujah. हालेलुया. When God led nation of Israel from Egypt, आणि जेव्हा प्रभूने इस्रायलला मिस्र देशातनं बाहेर आणलं, there was pillar of fire. आणि leading तिकडे them. अग्नीचा स्तंभ होता. Hello, pillar of fire was going before them. आणि अग्नीचा स्तंभ त्यांच्या पुढे जात असे. Israel were wondering where we are going. आणि इस्रायल विचार करतो आम्ही कुठे चाललोय, Where we are going. आम्ही कुठे चाललोय. But the pillar of fire was leading. पण अग्नीचा स्तंभ त्यांना चालवत होता. God gave you Holy Spirit. पवित्र आत्मा प्रभूने तुम्हाला दिलाय. Everyone who is a child of God. प्रत्येक जण जो देवाचं लेकरू आहे. How many can say God has given me Holy आणि Spirit? किती जण म्हणू शकतात प्रभूने मला पवित्र आत्मा दिलाय. Why did God give you Holy Spirit? का प्रभूने तुम्हाला पवित्र आत्मा दिलाय? He is the pillar of fire. कारण तो अग्नीचा स्तंभ He आहे. is going before you. तो तुम्हा पुढे जात He आहे. is leading you. तो तुम्हाला He चालवत is आहे. guiding you. तो तुम्हाला मार्गदर्शन Your करत आहे. future is safe because He is the one in control of your आणि future. तुमचं भविष्य सुखरूप आहे कारण तो सर्व गोष्टी नियंत्रणामध्ये घेत आहे. Yes, we look to man as a man of God. आणि आपण देवाच्या सेवकाकडे एक देवाचा मनुष्य म्हणून But we पाहतो. have to understand behind this man of God is the Lord Jesus. पण तुम्ही हे समजून घ्या, देवाच्या मनुष्याच्या मागे प्रभू येशू आहे. King of glory. आणि गौरव राज्याचा Lord of lords. Creator of the universe. आणि पूर्ण सृष्टीचा निर्माण करता. He used this man of God to आणि bring you त्यांनी या here. देवाच्या सेवकाचा वापर केला To bring you here. तुम्हाला इकडे So आणण्यासाठी, that you may know the living God. जेणेकरून तुम्ही जिवंत प्रभूला So that ओळखाल, His purpose in your life may be fulfilled. जेणेकरून त्याचा उद्देश तुमच्या जीवनात पूर्ण Yes, होईल. He has given the promise. होय, त्यांनी अभिवचन दिली आहे. His promise never changes. त्याची अभिवचन बदलत नाही. Bible says बायबल सांगतं through faith विश्वासाच्या द्वारे in Hebrews 11:33 इब्रिकरास 11:33 they obtained the promises. आणि विश्वासाने त्यांनी अभिवचनांना God करताना पाहिलं. gave the promise. प्रभूने अभिवचन दिली. In 2 Peter 2:4 says God has given us magnificent and precious promise. आणि 1 पेत्र 2:4 मध्ये लिहिले की प्रभूने अद्भुत आणि मौल्यवान अशी अभिवचन दिली आहेत. Who gave the promise? कोणी अभिवचन दिली आहेत? The one who is from eternity. आणि जो सार्वकालिकतेचा आहे The त्याने तुम्हाला one दिली आहेत. who is sovereign. आणि जो सर्व समर्थ आहे, सर्वात उच्च आहे. The one who is from eternity to eternity. आणि तो जो सार्वकालिकतेपासून The सार्वकालिकतेपर्यंत one who आहे. is omniscient. आणि जो सर्व सामर्थ आहे. Omniscient, the one who knows the past, the present and the future. आणि ज्याला भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य काळ माहिती आहे. That one is promising you. आणि तो तुम्हाला अभिवचन देत आहे. Not any ordinary guy. आणि इथला कुठलाही सर्वसाधारण मनुष्य नाही That God Almighty is giving you the promise. की सर्व समर्थ परमेश्वर तुम्हाला The अभिवचन one who देत is आहे. omnipotent, who is able to do what he says, it will be fulfilled. आणि जो सर्व समर्थ आहे, जो म्हणतो की जो बोलतो तो करण्यास समर्थ आहे. He will bring things into reality. आणि तो सर्व गोष्टी अस्तित्वात घेऊन येईल. He brings things into reality. तो गोष्टी अस्तित्वात घेऊन येतो. When you believe the promise, understand
He is bringing things into reality in your life. आणि ज्यावेळेस तुम्ही त्या अभिवचनावर विश्वास धरता, तुम्ही हे समजून घ्या, तुम्ही त्या गोष्टी अस्तित्वात घेऊन In येता. Hebrews 6:12 it says, इब्रिकरा 6:12 through सांगतं, faith and patience they obtained the promises. आणि विश्वासाच्या द्वारे आणि धीराने त्यांनी अभिवचन मिळवली. Yes, God has given the promise. होय, प्रभू अभिवचन देत आहे, You have to obtain that promise. तुम्हाला ते घ्यायचं विश्वास. Many times it looks impossible. अनेक वेळा अशक्य वाटतं. One Brahmin family आणि एक ब्राह्मण कुटुंब was staying beside our CA, आणि आमच्या सीएच्या बाजूला ते राहत होते. and their son staying in Aurangabad didn't have child for more than 7 years. आणि त्यांचा मुलगा जो औरंगाबादला राहतो, त्याला 7 वर्ष झाले मूल नव्हतं. They had done every doctor thing, and doctor said never have a child. आणि त्यांनी सर्व डॉक्टर्स केले, पण डॉक्टरने सांगितलं तुम्हाला मूल कधीच होणार नाही. I said call him. मी त्यांना म्हटलं त्याला बोलवा. He and his wife came तो आणि त्याची पत्नी आले, in our CA's office. आमच्या सीएच्या ऑफिस मध्ये आले. I said now I want to show you from the word of God. आणि आता मला तुम्हाला देवाच्या वचनातून दाखवायचं It आहे. is not my word but God's word. आणि हे माझं शब्द नाही, देवाचा शब्द आहे. And God's word, God told Abraham to Adam, be fruitful and multiply. आणि प्रभू आदमाला बोलला, फळदायी हो आणि बहुगुणित हो. And in book of Psalms, God said, children are a heritage from the Lord. आणि स्तोत्र संहितामध्ये प्रभू म्हणतो की लहान लेकर देवापासून देणगी आहे. Jesus said, ask and it shall be given. आणि येशूला मागा म्हणजे मिळेल. So I showed them from God's word, God's promises. आणि मी त्यांना देवाच्या वचनातनं देवाची अभिवचनं दाखवली. Remember, they are from Brahmin family. आणि लक्षात घ्या, ते ब्राह्मण कुटुंबात They आले have no होते connection with Jesus. आणि येशूशी त्यांचं काही घेणं देणं Hello. नव्हतं. But I told him, God's eyes is on every one of us. And He doesn't look this religion, that religion. We are all God's children through Adam. आणि मी त्यांना म्हणालो की पहा, परमेश्वर धर्म पाहत नाही, त्याची नजर सर्वांवर आहे. आपण पहा, आदमामध्ये सर्व त्याची लेकर आहे. Hello. Through Adam, we are आदमाच्या all द्वारे. his children. आणि- Only connection has been broken and now we have gone in the world. पहा, आदमाच्या द्वारे आपण सर्व त्याची लेकर आहे. फक्त इतकंच आहे की जोड तुटलेली आहे आणि आपण जगात हारलोय. Little connection is broken. थोडंसं कनेक्शन तुटलेलं आहे We need to reunite it with our God. आणि पुन्हा त्याची जोडणं जाणं महत्वाचं आहे. And I said, let us agree and pray आणि मी म्हणालो चला आपण सहमतून प्रार्थना करू and declare. आणि आपण घोषित करूया. And he said, God has given you the child. आणि मी त्यांना म्हटलं प्रभूने तुम्हाला मूल देऊन Now टाकलं God has given 2 children. आणि आता प्रभूने त्यांना 2 लेकरं दिली. Praise the Lord. हालेलुया, Praise the Lord. हालेलुया. मोठ्याने टाळ्या वाजवा प्रियानो, जर तुम्ही प्रभूचा गौरव करता. हालेलुया. Because they believe the word of God. आणि त्यांनी देवाच्या वचनात They विश्वास believe the धरला. word of God. त्यांनी देवाच्या वचनावर They विश्वास believe the धरला. word of God. देवाच्या वचनावर विश्वास If you धरला. believe God's word, जर तुम्ही देवाच्या वचनावर in विश्वास धरला, Isaiah 55, God said, my word which proceeds from my mouth will not come back empty handed, but it will accomplish for which it has been sent. आणि पहा, यशा 55 मध्ये लिहिलंय की जो शब्द माझ्या मुखातनं बाहेर येईल तो ते कार्य केल्याशिवाय माझ्याकडे पुन्हा येणार नाही. It will happen whatever God says. आणि जे काय प्रभू बोलतो ते तसं घडेल. What happened? आणि मग काय घडलं? Hello. There was another family. आणि आणखी एक कुटुंब होतं They both, husband and wife, work in the hospital. आणि दोघेही पती पत्नी हॉस्पिटलमध्ये काम करतात. And doctor said, I will give, MD doctor said, I will give on writing, you will never get a child. आणि MD डॉक्टरनी लिहून असं म्हणाले, मी तुला लिहून देतो की तुम्हाला कधीच मूल होणार नाही. Now we have to understand, he was a MD doctor. आणि आपण समजून घ्या, तो MD डॉक्टर होता And they had done test tube baby, everything, and all failed. आणि त्यांनी सर्व केलं, टेस्ट ट्यूब बेबी देखील केलं, पण सर्व अपयशी ठरलं. So they had come to the end, and that woman was thinking of committing suicide. आणि ते शेवटपर्यंत आले आणि त्या स्त्रीने विचार केला आता आपण आत्महत्याच करावी. Because all in-laws were tormenting her. आणि तिच्या सासरचे सर्वजण तिचा छळ करत होते. And somebody said, go to their meeting. आणि कोणीतरी म्हटलं, पास्टरांच्या मीटिंगला तुम्ही जा. And I prayed. आणि मी प्रार्थना केली. It was January 1st. आणि 1 जानेवारी ही तारीख होती. Hello. Which year it was many years back. आणि खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. And we agreed and prayed. आणि आम्ही समोतून प्रार्थना केली. Holy Spirit led me. पवित्र आत्म्याने मला चालवलं. I said, 9 महिन्याच्या आत तुला सर्वांग सुंदर बाळ होईल. आमेन. I हालेलुया. spoke in Marathi. आणि मी स्पष्ट मराठीमध्ये बोललो. What happened? Within 9 months, आणि काय झालं? beautiful child God gave. 9 महिन्याच्या आत प्रभूने सुंदरशा बाळाने आशीर्वादित केला.
Now they have two children. आता एक नाही तर दोन लेकर आहेत त्यांची. Hallelujah. हालेलुया. It looked, it cannot happen. आणि असं दिसलं की ते शक्यच नाहीये, But God made it possible. पण प्रभूने ते शक्य केलं. One sister आणि एक बहीण was, then the doctor very surprised came to my meeting to आणि attend तो my meeting. MD डॉक्टर एकदम आश्चर्यचकित होऊन पास्टरांना भेटायला आला. Who is this man? आणि हा मनुष्य कोण आहे? Hello. You have to understand, it is not man, it is Jesus. आणि हे समजून घ्या, हा मनुष्य नाही, हा येशू It is आहे. God. आणि आपला It is परमेश्वर आहे, God हा आपला प्रभू who आहे. loves you and keeps his promises. आणि जो तुमच्यावर प्रीती करतो आणि त्याचं अभिवचन When he पाळतो. speaks, he will do what you are asking for. आणि जास्त बोलतो, जे तुम्ही मागता त्यानुसार तो करतो. Many times it looks impossible. अनेक वेळा अशक्य वाटतं. Many times I prayed for children. Many youths are there. आणि अनेक लोक लेकरांसाठी मी प्रार्थना केली. इकडे खूप तरुण आहेत They used to fail in subjects. आणि ते सब्जेक्ट्स विषयांमध्ये नापास And व्हायचे. 1 Corinthians 1:30 says Jesus is our wisdom. आणि 1 कोरिन्थीकरास 1:30 सांगतं येशू आपली सूज्ञता आहे. And now one person, board exam is there, only 15 days is there. He told father, I'm not studying anything. I'm not going to give 10th exam. आणि तो म्हटला बोर्ड एक्झाम साठी फक्त 15 दिवस आहे, मी काहीच अभ्यास केला नाही, मी बोर्डची परीक्षा देत नाही. He was, father started crying. आणि त्याचे वडील रडू लागले. Called me and said, please come. आणि त्यांनी मला फोन केला, म्हटले कृपया तुम्ही घरी या. I went. मी घरी गेलो. I showed from the word of God. मी देवाच्या वचनातनं दाखवलं And practically explained how you have to study it. आणि प्रॅक्टिकली त्यांना समजून सांगितलं या मुलाने कशा अभ्यास करावा. I used to come first in the class when I was when in the college, and I was an engineer. You have to understand. आणि मी माझ्या स्कूलमध्ये नेहमी प्रथम यायचो, अभ्यासात चांगला होतो आणि मी इंजिनियर पण होतो. Hello. But God had a purpose. God chose me to serve Him. पण प्रभूची एक योजना आणि उद्देश होता, त्यांनी माझी निवड केली त्याची सेवा Because that is करण्यासाठी. nothing. Serving God is the highest. आणि ते काहीच नाही, पण प्रभूची सेवा करणं सर्वात उच्च आहे. The highest thing is serving God. आणि सर्वात उच्च गोष्ट आहे प्रभूची सेवा करणं. He choosing us. What a privilege. आणि त्यांनी आपली निवड करणं किती मोठी गोष्ट आहे Thank you, पहा. Lord. Thank you. हालेलुया. Thank you, Lord. हालेलुया. What happened? मग काय झालं? Agreed and prayed. आणि सहमतून प्रार्थना I said, केली 15 days study. आणि 15 दिवस पहा असा अभ्यास कर. He passed in first class. आणि तो फर्स्ट क्लास मध्ये पास झाला. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. I have seen so many times. I want to tell you one about admission. आणि तुम्हाला ऍडमिशन विषयी सांगायचं आहे. One brother in Panchaud came. आणि एक भाऊ पंचावत मध्ये होता, तो माझ्याकडे आला He said, I want admission in Wadia College आणि मला वाडिया कॉलेज मध्येच ऍडमिशन हवंय in engineering. इंजिनिअरिंग I मध्ये. said, which engineering you want? मला तुला कुठल्या विभागात हवंय? He said, mechanical engineering. मला मेकॅनिकल मध्ये जायचंय. Okay. ठीक I आहे. asked him, did you apply? But he said, but admission is over. 2 months have passed. आणि पण तो म्हटला ऍडमिशनचे वेळ संपलेली, 2 महिने उलटलेत. Tell me, after admission is closed, can anybody get the admission? पहा, ऍडमिशनची तारीख उलटल्यानंतर, बंद झाल्यानंतर कोणाला ऍडमिशन मिळेल का? After 2 months. 2 महिने उलटलेत पहा. Hello. Can it happen? असं होईल का? It is impossible. हे अशक्य आहे. But I and he agreed. आणि तो आणि मी प्रार्थनेमध्ये सहमत झालो. You are going to get admission in the same college. आणि तुला त्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणार आहे. Because what Jesus opens the door, no power of enemy can close it. आणि ज्यावेळेस येशू दरवाजे उघडतो, कुठलाही शत्रू ते बंद करू शकणार What नाही. happened? काय झालं? We agreed, prayed. आणि आम्ही सहमत झालो, प्रार्थना केली. I said, now take a step of faith, go to the college आणि मी म्हटलं विश्वासाचा पाऊल उचल आणि जा कॉलेजमध्ये and go and meet principal. आणि जा आणि प्रिन्सिपलला भेट. We went and met the principal. आणि तो गेला प्रिन्सिपलला भेटला He saw the certificates and percentage. आणि त्यांनी सर्टिफिकेट पाहिले, मार्क पाहिले, पर्सेंटेज And पाहिलं. this percent, who will give you admission? आणि या पर्सेंटेज मध्ये तुला कोण ऍडमिशन देईल? He came back very sad. आणि खूप निराश होऊन परत आला. I said, what we have agreed? मी म्हटलं आपण काय समज झालोय You are going to get the admission. की तुला ऍडमिशन मिळणार आहे. Go and meet the rector. जा रेक्टरला जाऊन भेट. What happened? काय झालं? He went and met the rector, आणि तो जाऊन रेक्टरला भेटला and God worked and he gave the admission. आणि प्रभूने अद्भुतरित्या काम केलं आणि त्याला ऍडमिशन मिळालं. He completed all the engineering. त्यांनी पूर्ण इंजिनिअरिंग पूर्ण What केली. looked impossible, Jesus opened the door
and made his wish to be fulfilled. आणि जे अशक्य दिसलं प्रभूने दरवाजे उघडले आणि त्याची इच्छा पूर्ण केली. Our problem is we see our problem like a Jericho walls. आणि समस्या ही आहे की आपण आपल्या सर्व समस्या येरिकोच्या भिंतीसारखं पाहतो. Jericho walls were about 100 feet high. आणि येरिकोच्या भिंती पहा 100 फूट उंच होत्या. But what were the Israelites doing? पण इस्रायलाईट काय करत होते? God told them, go प्रभूने सांगितलं. around Jericho walls, jumping and dancing, rejoicing that God has given the city. आणि प्रभूने सांगितलं ते येरिकोच्या अवतीभोवती आनंद करत गात त्याच्या अवतीभोवती जा की हे म्हणून विश्वास धरून की प्रभूने दिलंय. Your problem, don't cry, don't shed tears, but in your problem, rejoice that your God is going to give the victory. आणि तुमच्या समस्येमध्ये आशू ढाळत बसू नका, पण तुमच्या समस्येमध्ये आनंद करा की प्रभू तुम्हाला ते देत आहे. Rejoice that your God is working which you cannot see, and you will see miracle happen in your आणि life. आनंद करा की तुमचा परमेश्वर काम करताय जे तुम्हाला दिसत नाही, पण तुम्ही पाहाल ते कार्य पूर्ण होताना. Another truth I want to tell you, that in your problems, rejoice because victory is on your way. आणि तुमच्या समस्येमध्ये आनंद करा कारण विजय तुमच्या मार्गामध्येच आहे. Paul saw the vision. आणि पौलाने दृष्टांत पाहिला. Go to Macedonia. जा मॅसेडोनियाला. And here they were in the jail. आणि इकडे ते तुरुंगामध्ये होते. They were put in the jail. आणि ते तुरुंगामध्ये होते. They were beaten without trial. They were beaten. आणि त्यांना मारण्यात आलं, छळण्यात आलं होतं. Maybe if in Silas' place, if I was there or somebody else would there, we would have asked, Paul, did you really see the vision? आणि जर आपण त्या ठिकाणी सायलसच्या जागी असतो, आपण पौलाला विचारलं असतो, तू खरंच दृष्टांत पाहिला का बाबा? किंवा तुला फक्त भास झाला? का तुला भास झाला फक्त? But what happened? पण काय झालं? He didn't. They both with their back totally torn and bleeding. They were in the midnight rejoicing and praising आणि God. पहा त्यांची पाठ पूर्ण नांगरलेली होती, पूर्ण जखमाने भरलेली होती, पण रात्रीच्या वेळेस ते प्रभूची आराधना आणि स्तुती करत होते. What happened? काय झालं? God could not wait sitting in the heaven. He came down. आणि प्रभू काय वाट पाहू शकला नाही, स्वर्गामध्ये पाहून तो खाली आला. Hallelujah. हालेलुया. Big earthquake took place. आणि मोठा भूमिकंप झाला. All chains were broken. सर्व साखदंड तुटले Jail doors were opened. आणि जेलचे दरवाजे उघडले. Hallelujah. Hallelujah. And what happened? आणि काय झालं? The jailer and the full family took baptism in the midnight. आणि मध्यरात्री जेलर आणि त्याच्या कुटुंबाने बाप्तिस्मा घेतला. Because God's eyes was on that jailer. Because jailer cannot attend meeting, God sent servants to the jail. आणि प्रभूचे डोळे त्या जेलर वरती होते. तो जेलर काय सभा वर येऊ शकला नाही, पण प्रभूची नजर त्या जेलर वरती होती. Sometimes God will take his servants to places where man will say, why I have come? But God has a purpose to save somebody. कधी in that कधी place. देवाच्या सेवकाला वाटेल की प्रभू मला इकडे का आणलंय, पण त्यावेळेस प्रभूची काहीतरी योजना त्या ठिकाणासाठी असेल. Yes, when he works, he does wondrous things which is you cannot even imagine. आणि पहा तो ज्यास कार्य करतो अद्भुत असतो जे तुम्ही कल्पना पण करू शकत नाही. One sister in Budrani hospital, she was declared dead. आणि एक बहीण बुद्राणी हॉस्पिटलमध्ये तिला मृत घोषित करण्यात आलं होतं. And they told the relatives, take the body home. आणि त्यांनी नातेवाईकांना सांगितलं बॉडी घरी घेऊन जा. And the family people informed us. आणि त्या कुटुंबाच्या लोकांनी मला कळवलं. Because the whole family was not in the Lord, but only that sister Shinde was in the Lord. आणि ती कुटुंब प्रभूमध्ये नव्हतं, फक्त ती बहीण शिंदे ती प्रभूमध्ये होती जी वारली होती. Pastor Manisha आणि पास्टर मनीषा took 15 people, all of us together, we went to the hospital. आणि आम्ही सर्वजण 15 लोक घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो. Pastor Manisha took all people together and unitedly all were praying in unknown. आणि पास्टर मनीषा यांनी सर्व लोकांना एकत्र घेऊन एकत्रितरित्या आम्ही प्रार्थना सुरू केली. And I entered the ICU. आणि मी ICU मध्ये प्रवेश केला. That time one sister who was praying, she saw a vision. आणि त्यावेळेस एक बहीण जी प्रार्थना करत होती तिने दृष्टांत पाहिला. What she saw? आणि तिने काय पाहिलं? Before me, Jesus is going. आणि माझ्या आधी येशू पुढे चाललाय. And beside him, two big angels are there. आणि त्याच्या दोन्ही बाजूला दोन बलाढ्य पवित्र दूत आहेत. And they are spreading the wing and they are walking with Jesus. आणि त्यांचे पंख त्यांनी उंच केलेत आणि येशू बरोबर चालत आहे. The glory of his presence was there. आणि त्याच्या गौरवी उपस्थिती त्या ठिकाणी होती. And when I went and laid hand and prayed, आणि जेव्हा मी आत जाऊन तिच्यावर हात ठेवून प्रार्थना केली, she
became alive. and आणि got ती up. त्यावेळेसच जिवंत झाली. Jesus gave the life back. येशूने ते जीवन पुन्हा तिला For दिलं. Jesus, nothing is impossible. पहा येशूसाठी काही अशक्य For नाही. Jesus, nothing is पहा impossible. येशूसाठी काही अशक्य नाहीये. Yes. Especially I want to tell you young people, you आणि- might be on the crossroad of taking decisions. Now what will happen? What is my future? What studies I have to do? Which way I have to go? Many of you young people, you are in the situation where you have to take a decision. आणि अनेक तरुण वर्ग याच्याकडे बसले. तुम्ही जसं काही त्या अशा स्थितीवर आलाय की तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की आता मी काय करावं, कुठल्या दिशेला जावं. I can tell you at least whole day testimonies when I was an engineer, how God worked miracles in my life. आणि माझ्या जीवनामध्ये मी इंजिनियर असताना प्रभूने कसे चमत्कार केले हे जर मी सांगितलं तर पूर्ण दिवस निघून जाईल. But I will just give you an example. पण One एक only उदाहरण मी तुम्हाला देत आहे. example. What I'm trying to tell, तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न you may करताय. have limitation, but your God doesn't have a limitation. पहा तुम्हाला मर्यादा असतील पण तुमच्या प्रभूला मर्यादा नाहीये. You may have a limited education, limited knowledge, limited wisdom, but God's wisdom, which is so supreme, He will give you the grace to outperform everybody. पहा तुमच्याकडे लिमिटेड मर्यादित ज्ञान असेल, मर्यादित सूज्ञता असेल, पण तुमच्या प्रभूकडे एकदम उच्च स्तराचं सूज्ञता आणि ज्ञान आहे. Now, how many know Mahindra and Mahindra company? किती लोकांना महिंद्रा आणि महिंद्रा कंपनी माहिती आहे? Okay. Now, their old plant was in Mumbai, आणि त्यांचा जुना प्लांट मुंबईला होता. and in those times, I'm talking in 90s, 92. आणि मी 90-92 ची वेळ सांगत आहे. त्या काळामध्ये Before that, 25 years back, we had given them the machine, and 25 years our machine was under closed down. आणि 25 वर्षा आधी आम्ही त्यांना एक मशीन दिली होती आणि ती मशीन बंद झाली होती And it was not working. आणि ती कामच करत नव्हती. Our competitors' machine was working. आणि आमचे सर्व मशीन्स काम करत होते. Our competitors' आमचे machine. जे स्पर्धक होते त्यांच्या मशीनी काम करत होत्या. So their 25 years is working, 25 years our is not working. आणि त्यांची 25 वर्षापासून चालत होती, आमची 25 वर्षापासून बंद होती. They will give order to whom? मग ते ऑर्डर कोणाला देणार सांगा? Very naturally to our competitors. नैसर्गिकरित्या आमचे जे स्पर्धक आहेत त्यांनाच ऑर्डर देणार. But government had put in at least 2 companies quotation you have to take and take a trial and then decide. आणि मग गव्हर्नमेंटने सांगितलं होतं की कमीत कमी 2 कंपन्यांकडून तुम्ही ट्रायल घेतली पाहिजे आणि मग निर्णय घेतला पाहिजे. Don't do like that. असं करू नका. So they said, our company, you bring the machine, control everything. आणि ते म्हणाले चला तुम्ही तुमची मशीन तुमचे कंट्रोल घेऊन या. Now, as I entered the company, आणि जसं मी कंपनीत प्रवेश केला company president passed by. आणि कंपनीचा प्रेसिडेंट माझ्या पूर्ण निघून गेला. He looked at me, त्यांनी माझ्याकडे पाहिलं looked that side and went. आणि इकडे पाहून निघून गेला. Senior manager, every manager, looking that side, go. That means I'm not going to go. आणि सिनियर मॅनेजर सर्व लोक अशाच इकडे तिकडे तोंड They करून are निघून not गेले. even talking. आणि ते माझ्याशी बोलतही नव्हते. Hello, what happened? काय झालं? I told electricians, this you connect, you can do it. आणि मी त्या इलेक्ट्रिशियनला सांगितलं तुम्ही हे जोडा, तुम्ही हे करू शकता. And what happened? आणि काय झालं? Our competitor's machine was computerized control and ours was simple IC control. आणि Simple आमचे जे स्पर्धक होते त्यांचे कंट्रोल कम्प्युटराइज्ड होते, पण आमचे सर्व our साधारण computer. आमचे जे स्पर्धक होते त्यांचे कम्प्युटराइज्ड कंट्रोल्स होते, पण आमचे एकदम सर्वसाधारण होते. Price is same. आणि किंमत सारखीच होती. Can you imagine? Price is same. पहा. Mercedes car and Fiat car. आणि पहा दोघांच्या किमती सारखाच होत्या. Imagine Fiat car and Mercedes car. मर्सिडीजची गाडी आणि फियाटची गाडी. Price is same. पहा किंमत सारखीच. You will purchase which one? तुम्ही कुठली घेणार? मर्सिडीज घेणार. Very nice. So the question of getting us out of question. आणि मग आमची मशीन विकत घेणार तर प्रश्नच नव्हता, म्हणजे ते प्रश्नाच्या बाहेरच होते ते. But what was the grace of God? पण देवाची कृपा काय होती? Their control, computerized control closed down. आणि त्यांचे कम्प्युटराइज कंट्रोल बंद पडले. They could not repair for 15 days. 15 दिवस ते रिपेअर करू शकले नाही. And I told the maintenance department, see, they have done it. पहा मी त्यांच्या मॅनेजरला सांगा, पहा त्यांनी केलंय. They cannot do it. How will you do it? पहा ते करू शकत नाही, तुम्ही कसं करणार? So maintenance department said our machine is better than them. आणि मग मेंटेनन्स डिपार्टमेंटने लिहून दिलं यांच्या मशीन सर्व चांगल्या आहेत. In production also the same thing happened. प्रोडक्शन मध्ये पण असंच घडलं. And what happened? आणि काय झालं?
Mahindra company gave 80% order to us. आणि महिंद्राने 80% ऑर्डर्स आम्हाला दिल्या. 80% orders, 80% ऑर्डर्स, which was impossible. जे अशक्यच होतं. Hello, many times अनेक वेळा it looks impossible. ते अशक्य दिसतं, It looks impossible. ते अशक्य दिसतं. Don't give up. पण सोडून देऊ नका, Never, never, never give up. हार मानू नका कधीच. Never, never. If God be for us, who can be against? आणि कधीच हार मानू नका, कारण परमेश्वर आपल्या बाजूने आपल्या विरुद्ध कोण. We are more than conquerors. आणि आपण विजयापेक्षा अधिक आहोत. We are more than conquerors. आपण महाविजयी आहोत. Eternal truth is in Christ Jesus we are more than conquerors. आणि सार्वकालिक सत्य हे आहे की आपण ख्रिस्तामध्ये महाविजयी Stand आहोत. on your ground. आणि तुमच्या भूमीवर टिकून राहा. The waves come, wind come, stand on God. Trust Christ. God will take you through that situation आणि and make your situation stable. वादळ येऊ द्या, वारा येऊ द्या, जे काय असेल परमेश्वर तुम्हाला स्थितीत घेऊन जाईल आणि तुम्हाला स्थिर स्थावर करेल. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. I want to tell you, God want to work miracle in your life. आणि मला एक तुम्हाला सांगू द्या, प्रभूला तुमच्या जीवनात चमत्कार करायचे. You might be wondering how I'm going to handle this situation. आणि तुम्ही एक विचार करत बसलाय की मी ही स्थिती कशी हाताळणार Whatever आहे. may be your situation, तुमची स्थिती काय का असेना, stand up in your place. तुमच्या जागेवर तुम्ही If उभे you राहा. have a genuine problem, आणि जर खरोखर तुमच्या जीवनात समस्या you आहे, say this problem looks very big. आणि जर तुम्ही म्हणत आहात की ही समस्या खूप मोठी दिसत आहे, I want to tell you, trust God who is bigger than your problem. आणि मी तुम्हाला सांगतो, प्रभूवर भरोसा ठेवा जो तुमच्या समस्येपेक्षा मोठा He आहे. is bigger than your problem. तुमच्या समस्येपेक्षा तो मोठा He आहे. is able to change your situation. तुमची स्थिती बदलण्यास तो समर्थ आहे. Hallelujah. हालेलुया, Come on, the Rabba. Hallelujah. Hallelujah. Come on, all stand up. Let's all obey our Boroya. Rianto robo sokoriante rebe. Rianto robo sokoriante rebe. Hallelujah. Rikan, come on, close your eyes. डोळे बंद करा प्रियानो, डोळे बंद करा. Just lift your hands and thank God. आणि तुमचे हात वर करा आणि प्रभूचे आभार माना. चला. Hallelujah. God's presence is among us. देवाची उपस्थिती आपल्यामध्ये आहे. Yes, God wants to change your situation. होय, प्रभूला तुमची स्थिती बदलायची. I want to tell you, तुम्हाला एक सांगू द्या, all those who have constant headaches, आणि ज्यांची सतत डोके दुखी होते, Lord wants to touch you wherever you are. आणि तुम्ही कुठेही आहात, प्रभूला तुम्हाला स्पर्श करायचा. Keep your hand on your forehead. आणि तुमच्या डोक्यावर तुमचा हात ठेवा. Right now he wants to touch you. या क्षणी तुम्हाला I स्पर्श rebuke करायचा. every spirit of sickness. त्या सर्व आजाराच्या आत्म्याला Every धमकावतो. headache go in प्रत्येक Jesus' डोके name. दुखी निघ. Lord, send your holy fire, Lord. प्रभू तुझ्या पवित्र अग्नीला Fire, पाठव. Lord. Fire, Lord. प्रभू तुझी अग्नी हो. Break every power of the enemy. सैतानाचं सामर्थ्य तुटलं जाऊ दे. Lord, thank you, Lord. प्रभू धन्यवाद. Release your mighty power, Lord. तुझं सामर्थ्य Right मोकळं now, कर. receive your healing right now. तुमचं आरोग्य स्वीकार करा. Hallelujah. Lord's power is descending. प्रभूचं सामर्थ्य तुमच्यावर Right उतरत now, आहे he या is क्षणी. breaking every yoke of the enemy. आणि सैतानाचं जू तोडत आहे. Give a big clap offering to the Lord. आणि मोठ्याने Say प्रभूसाठी thank you, टाळायचं. Jesus. for बोला healing धन्यवाद me. येशू. Say thank you, बोला Jesus. धन्यवाद येशू. Those who are having back pain. आणि ज्यांची पाठ दुखत आहे, Hallelujah. Just yes, the Lord wants to touch you right now. या क्षणी प्रभूला स्पर्श करायचा. Anybody with anybody who has here in the middle area of the chest आणि pain. छातीच्या मध्यभागी जर कुणाला Anybody? दुखत असेल, Yes, yes. This front or back side. पुढे किंवा मागच्या बाजूला, Hallelujah. Hallelujah, Jesus. डोळे बंद करा. Anybody with the joint pains. आणि कुणाची जोड्यांची समस्या आहे, जॉईंट पेन आहे, It goes again comes back. Goes again comes back. जाते आणि पुन्हा येते, जाते पुन्हा येते. Yes. हालेलुया, हालेलुया. विश्वास ठेवा, विश्वास ठेवा. Hallelujah. थँक्यू Those जीसस. who have constant like acidity. आणि Just कुणाला तरी burning. सतत Anybody? ऍसिडिटीचा त्रास आहे. Yes. रियांतो रबो सुखो रियांते रेबे रबा सुतना माम करहंता Those who have रबा. digestion problems. आणि ज्यांना पचनाची समस्या आहे, Right now, the Lord, why He reveals, He wants to touch you wherever you are. का प्रभू हे प्रकट करे, कारण त्याला तुम्हाला स्पर्श करायचा Wherever आहे. you are. तुम्ही कुठेही असाल, Jesus will touch you wherever येशू you are. तुम्हाला स्पर्श करेल. Hallelujah. Hallelujah. Lift your hands. Lift your hands. तुमचा हात वर Lord करा. Jesus. हालेलुया. चला Say डोळे बंद करा आणि हात वर करा. Say Jesus. बोला येशू, I trust your word. मी तुझ्यावर भरोसा I ठेवतो trust your promise. आणि मी तुझ्या अभिवचनावर विश्वास I धरतो. cry out unto you. मी तुझ्याकडे आरोळी मारत Say आहे. Jesus. प्रभू येशू, Say Jesus. बोला येशू. Open your mouth and say Jesus. तुमचे मुख उघडून बोला येशू, Cry out unto you, Lord. आणि त्याच्याकडे आरोळी I मारा. receive my miracle, Lord. आणि माझा चमत्कार मी स्वीकार करतो. Thank you, Lord. You are touching them. धन्यवाद, तू त्यांना स्पर्श Release your करतास. mighty power, Lord. तुझं सामर्थ्य मोकळं कर. I rebuke the power of darkness. सैतानाचं अंधाराचं सामर्थ्य मी Every back धमकावतो. pain go.
Every back pain go. सर्व पाठदुखी निघो. Every pain in the chest go. छातीतलं दुखणं निघून Every जाओ. burning session go. सर्व जळजळ होणं निघो. Every oppression of the enemy go. सर्व सैतानाच्या छळ निघून जाओ. Every joint pains right now go in Jesus' name. सर्व जॉइंट पेन निघून जाओ. येशूच्या नावात. Fire, Lord. लॉर्ड अग्नी Release हो your mighty power, Lord. तुझं सामर्थ्य Release your mighty power, तुझं Lord. सामर्थ्य हो I command every power of darkness leave सर्व अंधारच्या सामर्थ्याला मी आज्ञा करतो. प्रभू येशूच्या नावात. Lord, thank you, हालेलुया. Lord, for your mighty presence. धन्यवाद तुझ्या उपस्थितीसाठी. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. Anybody with a financial problem, just lift your hands. आणि God तुमचे will हात give you a वर करा जे breakthrough. आर्थिक समस्येमध्ये जात आहे. Lord, Lord, touch them, Lord. प्रभू स्पर्श कर. Lord, do the miracle, Lord. प्रभू चमत्कार Do the कर. miracle, Lord. प्रभू Do चमत्कार the miracle. चमत्कार कर परमेश्वर. Lord, make a way for them. प्रभू त्यांच्यासाठी मार्ग We उघड. give you glory, we give you praise. मी तुला गौरव देतो, Every स्तुती witchcraft करतो. power, I break it. सर्व करणीचं सामर्थ्य मी तोडतो Every प्रभू. power of Satan, I break it. सर्व सैतानी सामर्थ्य मी All तोडतो. the power of darkness, your power is broken. सर्व अंधाराचं सामर्थ्य तुटलंय. We destroy the power of Satan. आम्ही सैतानाचा सामर्थ्याचा नाश Lord, करतो. release your mighty power. तुझं सामर्थ्य मोकळं कर प्रभू येशू. Thank you, Lord. धन्यवाद येशू. Thank you, Lord. धन्यवाद You are येशू. changing the situation. तू स्थिती बदलत आहेस प्रभू. Hallelujah. हालेलुया. Anybody in two minds, आणि जो द्विधा मनस्थितीमध्ये आहे, trust His word. त्याच्या वचनावर भरोसा ठेवा. Look to Jesus. येशूकडेच Don't पहा. look at situation. स्थितींकडे पाहू नका. Let nothing shake you. कुठलीच गोष्ट तुम्हाला हलू नये. Look unto Him. त्याच्याकडेच पहा. Look unto Him. त्याच्याकडेच The पहा. word says, वचन सांगतं. those who look unto Him, they were not ashamed. आणि जे त्याच्याकडे पाहतील ते कधीच लज्जित होणार नाही. Hallelujah. हालेलुया. Oh, some you are going to see a breakthrough in finance. Some of आणि you. आर्थिक भागामध्ये तुम्ही सुटका पाहणार, एक मोठा आशीर्वाद Lord पाहणार. will work miracle like this. आणि प्रभू असा चमत्कार घडून Trust आणेल. His word. त्याच्या शब्दावर भरोसा ठेवा. Hallelujah. Let's give a big clap offering to the Lord. मोठ्याने प्रभूसाठी टाळ्यांचं Thank you, अर्पण प्रियानो. Jesus. Thank you, God. Thank you, Hallelujah. God. Amen. Hallelujah. Hallelujah. Thank you.